आपल्यासोबत संभाजीराजे छत्रपती आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की आज विशाळगड चलो विशाळगडचा त्यांनी नारा दिला होता। राजे, सकाळी तुम्ही साधारण 10च्या दरम्यान विशाळगडच्या दरम्यान आला होता। कशा पद्धतीने हे आंदोलनाचं नियोजन होतं? आज छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला, वंदन करायला आम्ही सर्व शिवभक्त विशाळगडला सकाळी पोचलो। मला जाणवत होतं की शिवभक्तांचा फार मोठा आक्रोश असणार आहे आणि साहजिकच आहे, कारण का ज्या विशाळगड किल्ल्याने शिवाजी महाराजांचं रक्षण केलं होतं, ज्या विशाळगड किल्ल्याने शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं रक्षण केलं होतं, ज्या विशाळगड ही शिवाजी महाराजांच्या 4-5 राजधान्यांमधली एक राजधानी होती, अशा ठिकाणी इतक्या गलिच्छ पद्धतीने अतिक्रमण झालेलं आहे। असं कुठेही अतिक्रमण तुम्हाला एवढं वाईट पाहायला मिळतं। असं अतिक्रमण होतं म्हणजे जिथं मद्यपान चालू असायचं, लोक पत्त्याचा डाव रचायचे, तिथं कत्तलखाना चालू असायचं आणि अनेक गोष्टी तिथं विघातक पद्धतीने सगळ्या चालायच्या। ते कुठे बंद व्हावे त्या सगळ्या शिवभक्तांची इच्छा होती आणि ती आज त्या आक्रोशाच्या माध्यमातून दिसून आलं आणि सरकारला निर्णय घ्यावा लागला की उद्यापासून अतिक्रमण मुक्त हा विशाळगड होणार आहे। उशीर झाला असला तरी आता असो, पण आपण सरकारचं स्वागत करू। पण माझी सरकारला विनंती ही राहणार आहे आणि सूचनासुद्धा आहे की कोणतरी खो घालायला जाईल आणि तुम्ही परत कधी निर्णय बदलायला गेला तर मग सगळ्या शिवभक्तांची परत तुमच्याशी गाठ असणार आहे। मला विश्वास आहे आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलेलं आहे की ते शिवप्रेमी आहेत आणि ऐतिहासिक निर्णय तुम्ही घेतलेला आहे आणि ऐतिहासिक निर्णय घेतला तो तुम्ही अंमलात व्यवस्थित आणावा ही मी म्हणण्यापेक्षा सगळ्या शिवभक्तांचे ज्या ज्या संघटनेने काम केलेलं आहे, म्हणजे मी याच्या अगोदर अनेक शतकं काम करता आलेले अनेक संघटना, त्याचं तुम्ही मान सन्मान व्यवस्थित ठेवा एवढीच माझी सगळ्यांना सरकारला सूचना राहील। राजे, मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातून शिवभक्त विशाळगडच्या पायथ्याशी आले होते। तुम्ही जेव्हा पुढे गेल्यानंतर काही हुल्लडबाजांनी खरं तर हे आंदोलनामध्ये डाग लावण्याचा प्रयत्न केला आहे, तर त्या संदर्भात काय समजतं? नाही, माझ्यासुद्धा कानावर आलेलं आहे की थोड्या गोष्टी या घडल्या, पण ही होऊ नये म्हणूनच माझी प्रामाणिक इच्छा होती की सरकारने हा निर्णय अगोदरच घ्यायला पाहिजे होता। हा निर्णय तुम्ही एवढा विलंब का केला? म्हणजे 1.5 वर्ष तुम्हीच निर्णय घेतला होता, तुम्ही जे तुमच्या हातात विषय होते तुम्ही सोडू शकला तर सोडवले नाहीत। तुम्ही या 4-5 दिवसात सुद्धा तुम्ही निर्णय घेऊ शकला जो आज निर्णय घेतलेला आहे आणि ठीक आहे। आता म्हणजे असं मी समर्थन म्हणण्यापेक्षा शिवभक्तांचा जो आक्रोश होता हे मान्यच करावं लागेल। शिवभक्तांकडून जय शिवाजी जय भवानीच्या अतिशय चांगल्या उत्स्फूर्तपणे घोषणा होत्या, विशाळगडच्या दिशेने खरं तर ते जात होते, पण संभाजीराजेंनी ज्या पद्धतीनं हे आंदोलन आपलं हाताळलं होतं, अतिशय संत गतीने शांतपणे हे चालू होतं। संभाजीराजेंना त्यांच्या नावाला थोडंसं हे करण्याचा प्रयत्न झाला का काही इतर संघटनांच्या वतीने? ते मला त्याच्यावर काय भाष्य करायचं नाही। मला नाही वाटत मला दुखवण्यासाठी किंवा मला गालबोट लावण्यासाठी काहीतरी केलं असेल। तो आक्रोश होता, शिवभक्तांचा आक्रोश होता आणि म्हणून जबाबदारी माझी आहे असं मी समजतो। वेळप्रसंगी जर काही सरकारला गुन्हा दाखल करायचा असेल तर शिवभक्तांच्यावर काही करू नका, तो माझ्यावर करा अशी माझी विनंती राहील सरकार। खरं तर सर्वसामान्यांची 8 ते 10 घरं पेटवून देण्यात आलेली आहेत। आपण भेट घेणार आहात त्यांची किंवा ते आपल्या भेटीसाठी काही आले? नाही, मला काही कल्पना नाही आहे, मी आत्ताच आलो, तुम्हालाही माहीत आहे। बघू, मी सरकारशी सुद्धा बोलून घेईन नेमकं काय करायला पाहिजे। तुम्ही जे आंदोलन छेडलं होतं त्याचा आता मेसेज सरकारपर्यंत पोहोचलेला आहे, अतिशय चांगली न्यूज खरं तर या ठिकाणी आलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी यामध्ये पुढाकार घेतलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी हा पुढाकार घेतला, मुख्यमंत्र्यांनीच हा निर्णय घेतला आणि ते धाडसी निर्णय घेण्याची त्यांची खासियत आहे। आज सुद्धा त्यांनी निर्णय घेतला, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभारसुद्धा व्यक्त करतो। पण हे करत असताना सुद्धा कोणती खो घालल याची दखल दक्षता त्यांनी घ्यावी अशी माझी त्यांना विनंती आहे। कारण का शेवटी जर जे तुम्ही बोलला आणि जे करून दाखवलं नाही तर मग परत शिवभक्तांच्या मध्ये वेगळा आक्रोश निर्माण होईल, तो कोणाला परवडणार नाही। एक शेवटचा प्रश्न राजे, खरं तर
आपलं आंदोलन तर चालू झालं, आज सरकारनं निर्णय घेतला, भविष्यामध्ये हा निर्णय मध्ये कुठं थांबला तर हे आंदोलन असंच पुढं राहणार किंवा पुढचं काय स्टेप असणार? म्हणजे शिवभक्तांची गाठ आहे. मला नाही वाटत एकदा निर्णय घेतल्यावर ते थांबले. हा कुठला म्हणजे असा एक आला निर्णय घेतला असता नाही. हा शिवाजी महाराजांच्या विशाळगडच्या किल्ल्याच्या बाबतीतला निर्णय, हा ऐतिहासिक निर्णय, आणि म्हणून ते अंमलबजावणी करतील अशी माझी पूर्ण विश्वास आहे आणि अपेक्षा आहे. चलो विशाळगडचा नारा संभाजीराजेंनी दिला होता. हजारो शिवभक्तांनी त्यांना प्रतिसाद दिला, विशाळगडच्या पायथ्याला पोहोचले. काही ठिकाणी मोडतोड झाली, त्याचंही मी समर्थन करणार नाही. त्यांची मी भेट घेऊ, त्यांची विचारपूस करू. पण मुख्य जो मुद्दा आहे तो विशाळगडाच्या अतिक्रमणासंदर्भात, या संदर्भात मात्र राज्य सरकारनं निर्णय घ्यायला वेळ लावला आणि त्यामुळेच ही आजची वेळ त्यांच्यावर आली, अशी प्रतिक्रिया स्वतः संभाजीराजे यांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम TV, विशाळगड, कोल्हापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.